नमस्कार, मी धनराज खंडाळे. सात मराठी न्यूज या चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आता पुणे महानगरपालिका या निवडणुकीसाठी नगरसेवक म्हणून इच्छुक उमेदवार आणि आजचा जनसेवक, उद्याचा नगरसेवक या मालिकेत आज आपल्या भेटीला आलेले आहेत सुनील तारा भीमाजी खंडाळे. हे पुणे दत्तवाडी या ठिकाणचे आहेत. आपण त्यांच्याविषयी त्यांच्याकडूनच त्यांचा आजपर्यंतचा प्रवास जाणून घेत आहोत. सुनीलजी नमस्कार. नमस्कार. आम्हाला आपल्याविषयी जाणून घेण्याचं आहे की आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलेला आहात. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. आमच्या निदर्शनास आले आहे की आपण पुणे महानगरपालिकेत इच्छुक उमेदवारांच्या यादीत आपलं नाव आहे. आम्हाला जाणून घ्यायचं आहे की आपला हा प्रवास, आपण आजपर्यंतचा प्रवास कुठून सुरू केला आणि इथपर्यंत पोहोचला आहात. तत्पूर्वी आम्हाला आपल्या गावाविषयी माहिती द्या. आपलं गाव कुठलं, आपला जन्म कुठे झाला आणि आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कुठे झालं. नमस्कार. मी तसा मूळचा दौंड तालुक्यातील पाटस या गावचा. कामधंद्यानिमित्त माझे कुटुंब मुंबईला गेले होते. मुंबई येथे टाटा पॉवरमध्ये माझे वडील कामाला होते, वायरमन म्हणून. परंतु काही काळाने माझ्या वडिलांनी व्हीआरएस घेतली त्या काळी आणि त्यांनी गावाला येण्याचं ठरवलं. परंतु गावाला आल्यानंतर गावाला काही कामधंदा नव्हता तसाही. पण त्यावेळेस माझ्या आईची आई ही पुण्यामध्ये दत्तवाडी येथे पूरग्रस्त वसाहतीमध्ये राहिला होती. त्यावेळेस माझ्या आजीने माझ्या आईला गावाला जर काही कामधंदा जर नसेल तर पुण्यामध्ये तू ये, इथं काहीतरी कामधंदा करता येईल. त्यावेळेस माझं कुटुंब पुण्यात आलं, दत्तवाडीमध्ये स्थायिक झालं आणि माझा जन्मही तसा दत्तवाडीतलाच. मधल्या काळात मग माझे वडील पुण्यात आल्यानंतर काही कामधंदा मिळत नव्हता. त्यावेळेस सेंट्रिकचं त्यांनी काम केलं. सेंट्रिकचं काम करत राहिले. त्याच्यातून आमचा कुटुंब जे आहे त्यांनी जगवण्याचा प्रयत्न केला. परंतु अल्प आयुष्यात माझ्या वडिलांचा अपघाती निधन झालं आणि त्या निधनानंतर माझी आई जी आहेत ताराबाई खंडाळे, हिने सगळा संसाराचा गाडा जो आहे तिने हाकला. आम्ही 5 भावंड, तसे 2 भाऊ आम्ही आणि 3 बहिणी. ज्यावेळेस माझे वडील वारले, अपघाती निधन ज्याचं झालं, त्यावेळेस मी जमतेम 11.5 ते 12 वर्षाचा होतो. त्यानंतरची इतकी भयानक परिस्थिती आमच्या कुटुंबावर आली की आजीची परिस्थिती जमतेम, आईला कामधंदा नाही, काही नाही, उपासमारीची वेळ येत होती आमच्यावरती सतत. मग आमच्या शेजारची काही मंडळी होती अशी की ते आम्हाला राहिलेलं अन्न जे आहे ते आम्हाला देत होते. ते आमच्या समोर अण्णासाहेब माने म्हणून जे आहेत त्यांची, तर ते काय करत होते की रात्रीचा स्वयंपाक थोडा जास्त करत होते आणि आईला निरोप द्यायचे माझ्या की तारा, ते अन्न जे आहे ते घेऊन जातो. मग त्यावेळेस ते द्यायचे आम्हाला. त्यांचेच दाजी मोरेश्वर शिंदे हे होते, तेही आम्हाला असं काय अन्न जे राहिलेलं ते आम्हाला देत होते. त्याच्यावर गुजराण आमची झाली. त्याच्यानंतर आईनी छोटी मोठी कामं करायला लागली, धुणं भांड्याची कामं करायला लागली आई माझी. त्याच्यातून कसं बसं आम्ही रोजच्या रोज एका वेळेस खाऊन आम्ही जगत होतो. त्याच्यानंतर मग थोडंसं आईला पगार वाढल्यानंतर मग आमचे शिक्षण जे आहेत, आम्ही 5 भावंड जे आहेत त्यांचे शिक्षण जे आहेत जमेल त्या पद्धतीने तिने आमचं शिक्षण केलं. त्यातल्या त्यात माझा मोठा भाऊ होता अनिल, तोही काहीतरी कामधंदा करायचा. परंतु त्याचं वय ज्यावेळेस बघता की त्या वयाला पण कोणी त्याला काम देत नव्हते. अशा परिस्थितीतून आम्ही आलो. पुण्यातच माझं शिक्षण झालं. पुण्यामध्येच असताना माझी 10वी झाल्यानंतर मी ITI केला, मोठा रिवायडिंगचा ITI केला. तो रिवायडिंगचा ITI प्रायव्हेटमध्ये केला. मी गव्हर्नमेंटचा नव्हता, तो प्रायव्हेटमध्ये केला. त्याच्यानंतर मी घराच्या तिथं एक छोटंसं स्टॉल टाकला. त्याच्यामध्ये मग मी फॅन रिपेअरिंग असतील, तुमचे टेप रेकॉर्डर दुरुस्ती असतील, असं मी काम करत राहिलो. पण त्यात माझं काही जम बसला नाही. मग मधल्या काळात माझ्या मित्रांनी एका ठिकाणी मला कामाला लावलं. क्लीन लॅबोरेटरी म्हणून होती. तिथं इंडस्ट्रियल वेस्ट जे वॉटर जे असतं त्याचं ॲनालिसिस व्हायचं. तिथं मला ऑफिस बॉय म्हणून कामाला लावलं तिथं त्यांनी. मी ते काम करत असताना ते बघता बघता मी ते काम शिकलो. जे केमिस्ट जे काम करतो ॲनालिसिसचं, ते काम मी करत राहिलो.
आणि तिथंही मला पगार बऱ्यापैकी वाढत गेला. तिथं सुरुवातीला जमतेम होता, पण नंतर पगार वाढत गेला. त्याच्यावरती माझं कुटुंब चालत होतं बऱ्यापैकी. त्याच्या अगोदर सुद्धा मी साधारणतः 6वी-7वी ला असताना डॉक्टर श्यामकांत कुलकर्णी नावाचे व्यक्ती होते. त्यांच्या इथं माझी आई धुणं भांड्याचं काम करत होती. त्यांची लॅब होती, पॅथॉलॉजी लॅब होती. त्या लॅबमध्ये मी काम करायचो. काम म्हणजे काय असायचं, की ब्लड सॅम्पल असेल, युरिन सॅम्पल असेल, स्टूल सॅम्पल असेल, हे दुसऱ्या हॉस्पिटलमधून घेऊन येणं, तिथं देणं, तिथली स्वच्छता करणं आणि शाळेला जाणं, असा माझा दिनक्रम असायचा. हळूहळू करता करता मग तेही काम सुटलं माझं ते. दुसरीकडे मी कामाला जाऊ लागलो. मग ऑर्केस्ट्रा फील्ड जे आहे, ऑर्केस्ट्रा फील्डमध्ये गेलो. मोहन कुमार भंडारी जे आहेत, त्यांचा एंटरटेनर्स नावाचा ऑर्केस्ट्रा आहे. त्या ऑर्केस्ट्रामध्ये मी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून कामाला लागलो. तिथं काम करता करता तिथं साऊंड ऑपरेटिंग मी शिकलो. शिकल्यानंतर त्यांनी मला ऑफिसमध्ये ठेवून घेतलं. त्यांची तर रेकॉर्डिंग स्टुडिओ होता. त्यावेळेस सोनू निगम असतील, वर्षा उसगावकर असतील, सचिन पिळगावकर असतील, हे स्टुडिओला यायचे. त्यावेळेस मला त्यांना भेटण्याचं भाग्य लाभलं आणि त्यावेळेस मी स्टुडिओ ॲसिस्टंट म्हणून मी काम करतो त्यावेळेस. असे खूप अनुभव मी घेतले, परंतु तिथंही मी रमलो नाही. नंतर मी छोटासा बिझनेस कसं ठरवलं, पण बिझनेसमध्ये मी कायमच फेल होत गेलो. बिझनेस कधीच मला जमला नाही. त्याच्यानंतर मी अपघाताने म्हणा किंवा काही म्हणा, मी राजकारणात वळालो. राजकारणात मी आलो. साधारणतः मी भारतीय जनता पार्टीचं काम 1988-89 पासून करत होतो. पदाधिकारी नव्हतो, काम करत होतो कार्यकर्ता म्हणून. पदाधिकारी मला स्वर्गीय खासदार गिरीश भाऊ बापट यांनी मला अनुसूचित जातीचा पुणे शहराचा उपाध्यक्ष केला आणि मला संधी काम करण्याची दिली. त्यांनी जे नेहमी ज्या जबाबदाऱ्या मला देत गेल्या, त्या जबाबदारी मी काळजीपूर्वक काम करत राहिलो, त्या जबाबदाऱ्या घेऊन. त्याच्यानंतर बापट साहेबांना जाणवलं असं, की बाबा हा मातंग समाजामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे, यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी मला सामाजिक युती शासन आल्यानंतर सामाजिक न्याय विभाग जे आहे, बापट साहेब पालकमंत्री होते, सामाजिक न्याय विभागाची मला दक्षता समिती सदस्य म्हणून त्यांनी मला दिलं. दक्षता समितीवर काम करत असताना मला बराच वेळा जाणवलं असं, की सवर्ण आणि दलितांचे वाद होते ते तिथं. तर माझी काय भूमिका असायची, सवर्ण आणि दलित जे आहे याच्यामध्ये सलोखा कसा राहील, यांच्यात समेट कसा होईल, हे मी कायम तिथं काम करत राहिलो. बापट साहेबांनी मला जी जबाबदारी दिली होती, मी पूर्णपणे विश्वासाने पार पाडली. त्याच्यानंतर बापट साहेबांनीच मला कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय जे आहे, त्या कार्यालयावरती मला स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिली. संधी दिल्यानंतर काहीच महिन्यानंतर कोविडचा काळ चालू आला. कोविडचा काळ चालू झाल्यानंतर त्या कोविडच्या काळामध्ये पहिला जो कोविड आला त्यावेळेस एवढा नव्हता, पण दुसरा जो कोविड जो झाला इतका भयानक होता तो, की काम करायला कार्यकर्ते नसायचे. त्या काळी दत्तवाडी सारख्या ठिकाणी, त्यावेळेसचा प्रभाग क्रमांक 29 या ठिकाणी आम्ही काम चालू केलं. त्यावेळेस माझे साथीदार जे होते, अर्जुन खानापुरे असतील, मनोज पोटे असतील, अश्विनीताई पवार असतील, सुनीताताई जंगम असतील, शशांक सुर्वे असतील, दिव्याताई लोळगे असतील, राजाभाऊ डबडे असतील, खंडू मानकर, सुरेश शिंदे इत्यादींनी माझ्यासोबत काम केलं. आणि त्याच्यामुळं दत्तवाडी भागामध्ये कोविड काम करणे आमची एक टीम जमली. त्या टीमनी जे काम केलं, इतकं काम केलं की त्या काळी 75 आरोग्य शिबिरं जे आहेत आम्ही आमच्या प्रभागात घेतले. पण त्याच्यातले काही जे आहेत, पर्वती दर्शन जो भाग आहे, पर्वती दर्शन भागामध्ये आम्ही काही शिबिर घेतले. तिथले स्थानिक कार्यकर्ते जे आहेत, मुन्ना मैड त्यांच्या मार्फत तिथं आरोग्य शिबिर घेतले. तिथं स्थानिक असणारे डॉक्टर नारायण डोलारे जे आहेत, त्यांचंही आम्हाला सहकार्य लाभलं. त्यावेळेस त्यांनी आम्हाला आरोग्य शिबिर घेण्यासाठी बरीच आम्हाला मदत केली. त्यांची पण आम्हाला तिथे चांगली साथ लाभली. नंतर आम्ही आंबिलवाडा कॉलनी असेल, दांडेकर पूल असेल, दत्तवाडी असेल, अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आम्ही 75 आरोग्य शिबिरं घेतली. त्यावेळेस एक शिबिर घेणं म्हणजे अवघड होतं, परंतु आमच्या 75 शिबिरं घेतली. त्याच्यात कोविड लसीकरण सेंटर जे आहे, स्वर्गीय आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधीतून आम्ही ते आनंदीबाई गाडगीळ या दवाखान्यामध्ये लसीकरण केंद्र चालू केलं. आणि नुसतं दत्तवाडीच नाही, जनता वसाहत असेल, लक्ष्मीनगर असेल, दांडेकर पूल असेल, सेंग रोडचा भाग असेल, नवीपेठचा भाग असेल, एरंडवण्याचा भाग असेल, इथले पण मंडळी तिथे येत होती. लसीकरण केंद्रामध्ये लस घेऊन जात होते. हे अशा पद्धती सगळं आम्ही जे काम केलं. याच दरम्यान
त्यावेळेस ही जी भयानक परिस्थिती होती, त्या काळात रस्त्यावरचे भिकारी असतील, मोलमजुरी करणारे असतील, मोलमजुरी करणाऱ्यांना कामधंदा मिळत नव्हता, कोणी कामावर ठेवत नव्हतं, त्यामुळे त्यांचे खाण्याचे हाल होत होते. आणि रस्त्यावरचे भिकारी तर त्यांच्यापेक्षा हालत अत्यंत वाईट होती. त्यावेळेस स्वखर्चाने म्हणा किंवा इतरांनी आम्हाला जी काही मदत केली, अशा लोकांना आम्ही जायचो तिथं आणि ते भिकारी असतील किंवा ते मोलमजुरीचे कॅम्प असतील, अशा ठिकाणी जाऊन त्यांना आम्ही धान्य द्यायचो. वेळप्रसंगी शिजलेलं अन्न द्यायचो आणि विशेष करून सारसबागेचे ते सगळे भिकारी सगळे बसलेले असायचे. त्यावेळेस आम्ही त्यांना अन्न देणं, पोलीस जे आहेत, पोलीस ड्युटी करायचे. पोलिसांना आम्ही ताक द्यायचो, की त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढली पाहिजे. ते उन्हामध्ये थांबतात आहे, असे त्यांना आम्ही ताक हे असं बरंच काही त्यांना पुरवठा करत होतो. त्याच दरम्यान बापट साहेबांचा फोन आला. त्यांचे पी-ए त्यावेळेस होते खांदवे म्हणून जे होते, खांदवे साहेब म्हणून नवनाथ खांदवे म्हणून जे होते, त्यांचा फोन आला, की "सुनील भाऊ, भाऊंना तुमच्याशी बोलायचं आहे." भाऊ मला म्हणले, "सुनील कसा आहेस तू?" मी म्हणलं, "भाऊ मी एकदम व्यवस्थित आहे. तुम्ही कसे आहात?" ते म्हणले, "मी व्यवस्थित आहे. तू पहिली तुझी काळजी घे. मी जे बघतोय तू इतकं काम करतोस आहे, रोजच्या रोज अपडेट मी बघतोय. तू स्वतःची काळजी घेतच नाहीयेस आणि तुझ्यामुळं तुझ्या घरच्यांचंही नुकसान होणार आहे. तू काय हे दुर्लक्ष करतोय?" असं. मी त्यांना समजून सांगितलं, "भाऊ नाही, मी काळजी स्वतःची घेतोय. रोजच्या रोज रोगप्रतिकार शक्ती वाढेल असे मी काही माझ्याकडे औषधं आहेत ते रोज मी घेतो. माझी टीम जी आहे ते सगळं आम्ही ते करतो." भाऊ म्हणले, "नाही, आता तू थांब. मला जास्त शहाणपणा शिकवू नकोस तू." ह्या भाषेत माझ्याशी बोलले ते. हा. मी 2-3 दिवस थांबण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्यातला जो कार्यकर्ता होता आणि समोर जी परिस्थिती होती कोविडची, ती बघवत नव्हती. मग त्या 2-3 दिवसात मी एकही पोस्ट सोडली नाही, पण काम चालू केलं. परत भाऊंचा फोन आला, "सुनील तू काय ऐकणारा नाहीयेस. तुला काय करायचं ते कर, पण घरच्यांची काळजी घे." हे एक असा लोकनेता मला भेटला होता, की तो लोकनेता जो आहे, की कार्यकर्ते किती काळजी करतो, त्याच्या कुटुंबाची किती काळजी करतो, ह्याच्यातून मला ते तुम्हाला सांगायचं होतं. तुम्ही आता बोलताना सांगितलं की स्वर्गीय खासदार गिरीश भाऊ बापट यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही काम करत होता. त्यांच्या मतदारसंघातील तुम्ही आहात. त्यांचा आणि तुमचा किती वर्षाचा असा संबंध आला काम करण्याचा? आणि ते स्वभावाने कसे होते? तुमचा आणि त्यांचा स्वभाव जुळत होता का? भाऊंचा माझा संबंध तसा बघितलं तर साधारणतः 96 सालापासून आला होता. पण एक कार्यकर्ता म्हणून आला होता. भाऊंचा स्वभाव जो होता, एक दरार होता भाऊंचा. भाऊंना सगळेजण पुण्यामध्ये गुरुजी म्हणत होते किंवा मास्तर म्हणत होते. हेड मास्तरही असंही म्हणत होते त्यांना. सुरुवातीला मला त्यांची भीती वाटायची, की काय बोलतील हे काम करताना? चुकलो तर काय होईल? परंतु ते समजून घेत होते. ते मला काय म्हणायचे, "सुनील लक्षात ठेव तू, जो काम करतो माणूस तोच चुकत असतो. आणि ठीक आहे ना, तुझ्यातली डेव्हलपमेंट होईल, तू काळजी करू नकोस." तसंच एक त्यांचा एक अजून मला मुद्दा सांगायचा आहे, की मातंग समाज समन्वय समितीचं आम्ही एक अधिवेशन घेतलं होतं बालगंधर्वला आणि त्यावेळेस भाऊ पालकमंत्री होते. भाऊंना वेळ आम्ही सकाळी 10 वाजताची दिली होती. भाऊ शार्प तिथं 10ला आले होते. परंतु समोर प्रेक्षक वर्गच नव्हता. प्रेक्षक वर्ग म्हणजे समाज बांधव नव्हते. होते काहीतरी 5-25 होते. भाऊ भाऊ मला म्हणले, "सुनील काय रे?" म्हणलं, "भाऊ येतील लोकं, यायला लागलेत, बाहेर नाही येते." नंतर साधारण 100 एक सगळे लोकं जमले, समाज बांधव जमले. भाऊ तिथं आले. भाऊंनी भाषण चालू केलं. त्यावेळेस ते म्हणले, की "मला संख्या जी आहे ती मला महत्त्वाची नाही, मला माझा कार्यकर्ता महत्त्वाचा आहे." आज तो कार्यकर्ता जो काम जे करतो त्याच्या मागची जी काम काम करण्याची भावना जी आहे, ती माझ्या लक्षात येते ती. त्यामुळं त्यावेळेस असं मला म्हणले, की "सुनील तू काही घाबरू नकोस, काही नाही. संख्या मला काही याचं काहीच मला घेणं-देणं नाही संख्येचं. तू कार्यक्रम घेतोस हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं." तुम्ही आता तुमच्या बोलत असताना हेही सांगितलं की रस्त्यावरती भिकारी आणि त्या लोकांसाठी तुम्ही काम केलं. नक्की काय काम केलं? असे जे भिकारी जे मंडळी आहेत किंवा मोलमजुरी करणारे आहेत, त्यांना रोजगार मिळत नव्हता आणि भिकाऱ्यांना भीक द्यायलाच कोणी नव्हतं. रस्त्यावर कोणी माणसंच येत नव्हती. त्यामुळे त्यांचे हाल होते, खाण्याचे हाल होत होते. मग अशा वेळेस त्यांच्यासाठी की छोटासा टिफिन एखाद्या घरी तयार आम्ही करायचो. केल्यानंतर आम्ही तिथं नेऊन त्यांना देत होतो. त्यांची पार्श्वभूमी काय आहे, ते कुठून आलेत, काही आलेत, याची आम्ही चौकशी करायचो आणि त्यांच्यामध्ये मिसळण्याचा प्रयत्न करायचो. त्यांना बोलतं करायचो. अशा पद्धतीने आम्ही त्यांच्यामध्ये काम केलं. आमच्या ऐकण्यात आलेलं आहे की आपण तुमच्या टीमच्या माध्यमातून कुष्ठरोगी निवारण केंद्र आणि रस्त्याचे भिक्षेकरी
संघ यांच्यासाठी काहीतरी उपक्रम राबवण्यात आले होते आपल्या माध्यमातून, ते काय होतं? हो, आम्ही केला होता. त्यालाही निधी बापट साहेबांनी दिला होता आणि त्यावेळेस महापौर मुक्ताताई टिळक होत्या. महापालिका आणि आमची संस्था जी आहे अण्णाभाऊ साठे मातंग चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ह्या संयुक्त विद्यमाने तो आम्ही प्रोग्राम आखलेला होता. त्या प्रोग्रामचं वैशिष्ट्य असं होतं, रस्त्यावरचे बेघर आणि भिकारी आणि कुष्ठरोगी जे आहेत यांचा सर्वे करायचा आणि भिकाऱ्यांची संख्या कशी कमी होईल, कुष्ठरोग्यांची संख्या कशी कमी होईल याच्यावरती उपाय योजावे, काहीतरी योजावेत, असं तो एक आमचा प्रोजेक्ट होता. त्यावेळेस आम्ही पुण्यातले फुटपाथला राहणारे भिकारी असतील, चौकात जे भिकारी आहेत अशांचे आम्ही सर्वे केले. सुरुवातीला ह्या लोकांनी आम्हाला माहिती देतच नव्हते हे लोक, परंतु आम्ही त्यांची गोडी गुलाबीने बोलून आम्ही त्यांच्याकडनं सगळे प्रश्न वधून घेतले आणि त्यांचा आम्ही सर्वे केला. कुष्ठरोग्यांचं तसंच होतं. कुष्ठरोगी तर एकतर बोलतच नाहीत, ते लगेच निघून जात होते. परंतु आम्ही कुष्ठरोग्यांचं हॉस्पिटल जे आहे त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो. तिथं आम्ही चौकशी केली की बाबा या कुष्ठरोग्यांचं जीवन नक्की काय असतं, की यांचे नातेवाईक कशा पद्धतीने त्यांच्याशी वागतात, काय, ही सगळी आम्ही त्यांच्याकडनं माहिती घेतली. त्यावेळेस त्या हॉस्पिटलने आम्हाला सांगितलं असं की बाबा कुष्ठरोगी झाला की ते घरचे लोक टाकून देत त्याला की बाबा आम्हाला हा रोग होईल. आता कुष्ठरोग होणे जो होतो ते घाबरायचं काहीच कारण नाही, तर दूषित पाण्यामुळे होतो असं आम्हाला त्यावेळेस समजलं. त्या डॉक्टरांनी सांगितलं आम्हाला. मग तिथं आम्ही विचारलं त्यांच्या समस्या काय, तर ते म्हणाले होते की ह्यांना रोजगार मिळावा असं काहीतरी तुम्ही करा. तर त्यावेळेस तिथं आम्ही गांडूळ खत प्रकल्प जो आहे, गांडूळ खत प्रकल्प आम्ही त्यांना चालू करून दिला तिथं. त्याच्यानंतर हाताला त्या कुष्ठरोगी जे असतात त्यांच्या हाताला जखमा असतात, त्यांना जास्त काही करता येत नाही हाताने. पण जे त्यातले चांगले व्यक्ती जे होते की जास्त जखमा नाहीत किंवा अशी बोटं कापली गेलेली नाही आहेत, असे जे व्यक्ती जे आहेत त्यांना आम्ही खताचा प्रोजेक्ट करून दिला, गांडूळ खताचा प्रोजेक्ट करून दिला आणि नर्सरीचा करून दिला. आजही तुम्ही जर तिथं जर गेलात तर तिथं ते लोक गांडूळ खत आणि नर्सरीचा व्यवसाय करतात, गांडूळ खत विकतात येते. ते ते प्रोजेक्ट तुमच्या म्हणण्याने ते तयार केला का त्या हॉस्पिटलने तुम्हाला सांगितलं की आम्हाला ही मागणी आहे ती तुम्ही प्रोव्हाइड? नाही नाही, ते आम्हीच केला. की आम्ही जो सर्वेक्षण करताना आम्हाला जे जाणवलं ते आम्हीच केला. तो हॉस्पिटलने नाही सांगितलं. फक्त हॉस्पिटलने आम्हाला दुसरी एक मदत मागितली अशी की ड्रेसिंग पट्ट्या ज्या आहेत की आम्हाला सर्वात जास्त द्या. कारण ज्याला कुष्ठरोग होतो, पायाला कुष्ठरोग झाला किंवा हाताला जर झाला तर तो भाग सगळा बधीर असतो. मग ते कुठं पडले, त्यांना लागलं, त्यातून रक्तस्राव जरी झाला तरी त्यांना समजत नाही, इतकी भयानक परिस्थिती असते. मग तिथं त्यांना ते पट्ट्या ज्या आहेत, बँडेजच्या पट्ट्या, ते त्यांना कमी पडतात, त्या आम्ही तिथं पुरवल्या. तिथं तिथं त्यांना काही कपडे आम्ही त्यांना पुरवले, नवीन कपडे पुरवले आम्ही त्यांना. काही खाद्याचे तिथं आम्ही सप्लाय केला. तिथं औषधं दिली त्यांना, जी औषधं जी लागणारी जी आहेत, औषध त्यांना जी आवश्यक होती ती औषधं आम्ही तिथं दिली त्या लोकांसाठी. आणि आज जरी गेलो तर तिथला जो कुष्ठरोगी जो आहे छोटे मोठे व्यवसाय करतोय आणि चांगल्या अवस्थेमध्ये तो जगतोय. त्यालाच जोडून दुसरा एक आम्ही प्रोजेक्ट असा केला होता की रस्त्यावरचे जे भिकारी जे आहेत, भिकारी कसं आहे की भिकाऱ्यांचं पण एक जेल आहे. येरवड्याला विश्रांतवाडी जी आहे, भिक्षेकरी सेवा केंद्र असं काहीतरी आहे, महाराष्ट्र शासनाचं आहे ते. तर आम्ही तिथं गेलो. तिथं जे भिक्षेकरी जे आहेत, म्हणजे जेलच आहे थोडक्यात ते, की तिथं गेल्यानंतर परिस्थिती जाणवली की बाबा तिथले जे भिक्षेकरी जे आहेत की त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा असं काहीतरी त्यांनी आम्हाला सुचवलं. त्यावेळेस आम्ही साधारणतः एक 9 लाखाची मशीन त्यांना घेऊन दिली तिथं. कसली मशीन? ड्रोन तयार करण्याची, पत्रावळ्या तयार करण्याची मशीन दिली आणि खराटा तयार करण्याचं ट्रेनिंग दिलं तिथं. काही ट्रेनर्स आम्ही बाहेरनं आणले. त्याच्यासोबत आम्ही कागदी पिशव्या ज्या आहेत, कागदी पिशव्या कशा बनवायच्या त्याचंही प्रशिक्षण आम्ही दिलं. आणि आज जर तुम्ही गेलात त्या भिक्षेकरी केंद्रामध्ये तर तिथं तुम्हाला ती मशीन तुम्हाला बघायला मिळेल. आज तिथं येणारा जो भिक्षेकरी जो असतो, साधारण तिथं 7-8 दिवसापेक्षा जास्त ठेवत नाही तिथं. जो भिक्षेकरी जो आहे त्याला जर कुणी जर घ्यायला जर नाही आलं तर त्याला नाशिकला ट्रान्सफर करतात, नाशिकच्या जेलमध्ये त्याला पाठवतात. परंतु आज तिथं इतकी चांगली अवस्था आहे की तिथं 7-8 दिवस जो राहतो भिक्षेकरी, त्याला ट्रेनिंग दिलं जातं. तो ट्रेनिंग घेतो आणि बाहेर पडताना तिथून ट्रेनिंग घेतल्यानंतर त्याला प्रशिक्षणाचं सर्टिफिकेट मिळतं.
आणि तो बाहेर ज्यावेळेस त्याच्या गावी जातो किंवा इतर ठिकाणी जातो तर तो ड्रोनचा व्यवसाय किंवा कागदी पिशव्या बनवण्याचा व्यवसाय करतो. ह्यात आम्हाला एक असं वाटतं की आम्ही जे काम केलं बाबा ते समाधानपूर्वक आहे. तुम्ही आता सांगितलं की भिक्षेकरी जे आहेत त्यांच्या जेल असतं म्हणून त्यांचं. त्याची काय प्रोसेस काय असते ती? कसं असतं काय? माहिती आहे का? भिक्षेकर ज्यावेळेस एखाद्या चौकात भिक्षेकरी जर असेल तर तिथं समजून सांगत असतात त्यांना, तर ते जर ऐकले नाहीत तर त्यांना ते उचलून घेऊन कोर्टापुढं हजर करतात. कोर्ट ऑर्डर होती त्याची. कोर्ट ऑर्डर झाल्यानंतर आता मी जे सांगितलं भिक्षेकर केंद्र जे आहे विश्रांतवाडीला तिथं 7-8 दिवस ठेवलं जातं. त्याचं जर त्याचा पत्ता शोधतात त्या जो भिक्षेकरी असेल आणि त्या नातेवाईकाला तिथले लोक संपर्क करतात, तिथले अधिकारी लोक संपर्क करतात किंवा तुमचा माणूस अशा अशा ठिकाणी त्याला तुम्ही घेऊन जावं. तर अशा वेळेस बऱ्याच वेळा असं होतं काहीतरी लोकांमध्ये टेन्शन असतं काय असतं त्यावेळेस तो अशा अवस्थेमध्ये जात असतो. मग त्याचे नातेवाईक तिथे येऊन त्याला घेऊन जातात. नाही जर आलं तर मग त्याला नाशिकला पाठवतात. अशी तिथली प्रोसेस आहे. आणि समजा एखादा भिक्षेकरी त्याचा नातेवाईक जर आला तर त्यालाही कोर्ट ऑर्डर करावं लागते. कोर्टापुढे त्यांनी उभं राहायचंय आणि सांगायचं की बाबा हा माझा नातेवाईक आहे, ह्याला मी घेऊन चाललोय. तर तिथून सोडलं जात नाही. अशी तिथली एक प्रोसिजर आहे. आपलं सामाजिक क्षेत्रातलं प्रेरणास्थान आणि आपण सामाजिक क्षेत्रात आवड कशी निर्माण झाली, की जेणेकरून आपण ते सामाजिक क्षेत्रात आपण कार्यरत राहावं, असं आपल्याला कधीपासून वाटू लागलं? माझं सामाजिक कार्यातलं प्रेरणास्थान म्हणाल ते आद्य क्रांतिगुरू लहुजी राघोजी साळवे हे आहेत. त्यांच्या बाबतीत जे काही साहित्य आहे ते मी वाचलं आणि ते साहित्यापासून मी प्रेरित होऊन सामाजिक काम करायचं असं मी ठरविले. 1999 साली आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्त्र प्रतिष्ठान आम्ही दत्तवाडी येथे स्थापन केलं. त्या काळी माझ्यासोबत लक्ष्मण बापू खुडे, अशोक बापू खुडे, रवींद्र चव्हाण, जाफर शेख, हुसेन आप्पा अन्सारी, शरद चव्हाण, सूर्यकांत सकट, विजय झोंबाडे, विजय दोडके, विनायक आडसूळ, लक्ष्मण कसबे, बाबूराव मोहिते, बापूसाहेब खुडे बापूसाहेब खुडे आणि सुभाष अवघडे हे सगळे ज्येष्ठ मंडळी माझ्यासोबत काम करत होती. आणि त्यावेळेस आम्ही लहुजींच्या विचाराचा कामाचा प्रचार आणि प्रसार व्हावा अशासाठी आम्ही काम केलं. त्याच वेळेस आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी असं ठरवलं होतं की लहुजी वस्त्रांच्या जीवनावर एक ऑडिओ कॅसेट आपण करूयात. त्यावेळेस आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून 76,000 रुपये एकत्र केले. कुठेही आम्ही वर्गणी मागायला गेलो नाही. प्रत्येकाने आपले खिशातले पैसे टाकून ती ऑडिओ कॅसेट केली आणि त्या ऑडिओ कॅसेटचा व्हॉइस जो आहे, जो आवाज जो आहे, प्राध्यापक डॉक्टर सुधाकर जाधवर सर जे आहेत यांचा होता. आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या काळी. ज्यावेळेस आम्ही त्यांना रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये बोलत होतो, सगळं कामधंदा बाजूला ठेवत होते आणि ते येत होते कार्यक्रम आमच्या रेकॉर्डिंगसाठी. आणि त्यांच्या भारदस्त आवाजामध्ये ती कॅसेट केली. त्यावेळेस ती कॅसेट स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे असतील, लक्ष्मणराव ढोबळे असतील, असे जग नावाजलेले मंडळी जे आहेत, मोठे नेते होते, अशा पद्धतीने ऑडिओ कॅसेट ती आम्ही पोचवली. आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेस बघितलं तर लहुजींचा प्रचार आणि प्रसार तेवढा नव्हता त्या काळी. मग जय लहुजी जे विषय जो आहे आम्ही लोकांमध्ये जाऊन बोलायचो, जय लहुजी म्हणायचो. मग समोरच्याला आम्ही बोलायला लावायचो, तू पण जय लहुजी आमच्याशी बोलला पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही काम त्यावेळेस चालू केलं. आणि पूर्ण महाराष्ट्रभर आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्त्र प्रतिष्ठान नावारूपाला आलं. त्याच्यामध्ये आम्ही जे काही प्रकल्प राबवले की त्यावेळेस कारगिलचं युद्ध झालं होतं. कारगिलच्या युद्धामध्ये जे जखमी होते त्या जखमींना रक्तपुरवठा कमी तुटवडा जाणवता रक्तपुरवठ्याचा. त्यावेळेस आम्ही सैनिक हो तुमच्यासाठी या नावाने शिबिर घेतलं. AFMC जे आहे मिलिटरी जे आहे, त्यावेळेस आम्ही AFMC जे मिलिटरीचं जे हॉस्पिटल जे आहे, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज जे आहे, त्या कॉलेजच्या मार्फत आम्ही रक्तदान शिबिर दत्तवाडीमध्ये घेतलं त्यावेळेस. अशा आम्ही अनेक उपक्रम घेत राहिलो. बेरोजगार जे युवक आहेत यांच्यासाठी आम्ही काम करत राहिलो. असं बरेच आम्ही काम केलं आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्त्र प्रतिष्ठान नावाने. आणि आज जे काही प्रतिष्ठान नावारूपाला आलेलं आहे ते तुम्ही बघताय. प्रतिष्ठान धर्मादाय आयुक्ताकडे रजिस्ट्रेशन केलेलं आहे का? हो हो हो, धर्मादायाला केलेलं आहे, ऑडिट आहे.
त्या काळी ATG पण आम्ही करून घेतलेलं आहे. हे सगळं आम्ही केलेलं आहे. त्यातलं उल्लेखनीय कार्य कुठले होते? उल्लेखनीय कार्य म्हणजे लहुजी वस्त्रदांची जी जीवनावरती ऑडिओ कॅसेट जे आहे सर्वात मोठं उल्लेखनीय काम होतं आमचं तेच ते. मोठं काम. की त्यावेळेस मग आम्ही प्रतिष्ठामार्फत अनेक कार्य केले, जे काही सगळे लोक करत असते केली, पण आम्ही थोडी हटकी कामं केली. त्यातल्या त्यात लहुजींची कॅसेट असेल, सैनिक हो तुमच्यासाठी ज्या नावाने आम्ही रक्तदान शिबिर जे घेतलं, ते अशी अनेक कामं आहेत त्याच्यावर सांगण्यासारखी बरीच आहेत. लहुजी दौड म्हणून बी एक कार्यक्रम तुम्ही चालू केलेला आहे, असं आमच्या निदर्शनास आलेलं होतं. हो, एक ती 4 वर्षापूर्वी लहुजी दौड आम्ही चालू केली होती. त्याच्यामध्ये भूपेंद्रजी मुजुमदार असतील, मुकुंद माने असतील, आमदार सुनील कांबळे असतील, यांचं मोठं सहकार्य लाभलं होतं. लहुजी दौडसाठी भूपेंद्रजी मुजुमदार असतील, मुकुंद माने असतील, बाळासाहेब दळवे असतील, आमदार सुनील कांबळे असतील, शरद शिंदे असतील, ह्या लोकांचं मोठं सहकार्य लाभलं. त्याच्यामुळे ती दौड यशस्वी होऊ शकली. तत्कालीन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री त्या दौडच्या उद्घाटनासाठी आले होते. आम्ही सलग 3 वर्ष ती दौड घेतली. दौड म्हणजे काय असं, ती शर्यत नसायची, ती सद्भावना दौड असायची. असं निदर्शनात येते आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बी आपण कार्य करत आहात. त्याविषयीचा आपला अनुभव काय आहे? आपण मागासवर्गीय समाजातून असून आणि संघ हा मागासवर्गीय समाजाला योग्य ती न्याय देत नाही असं समाजामध्ये भावना असताना आपण संघ परिवारात काम करताय. आपला अनुभव काय? मी 1978 सालापासून बालस्वयंसेवक म्हणून काम करत आलेलो आहे. आज तागायत करतो आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एक राष्ट्रीय विचार आहे हा. आणि आता तुम्ही जो प्रश्न विचारला की तुम्ही मागासवर्गीय आहात, तर आजपर्यंत मला कधीही संघामध्ये जात विचारली गेली नाही. मला कधीच विचारली गेली नाही. मला का लोक अपप्रचार करतात संघाबद्दल मला माहिती नाहीये. संघानेच मला आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती जी आहे, संघानेच मला तिथं सदस्य म्हणून बसवलेलं आहे. आणि आज तागायत सांगतो की संघात जातीवाद हा अजिबात नाहीये, हे मी ठामपणे सांगू शकतो. की काही लोक विनाकारण अप्रचार करत असतात, ते जे आहे ते सत्य नाहीये. मग आपला संघ परिवारातून आपण काम करत आहात, तिथं तुम्हाला कुठलीही हीन वागणूक किंवा जातीवाद त्या ठिकाणी निदर्शनास आलेला नाही. मग आपण संघ परिवारातच कार्यरत राहणार का पुढं सक्रिय राजकारणामध्ये सहभाग आपला आहे? माझा दोन्हीकडे संघात सुद्धा आहे आणि राजकारणात सुद्धा आहे. ज्यावेळेस मी कधी राजकारण सोडण्याचा विचार करेन, स्वयंसेवक म्हणून मी काम करेन. संघाचं काम तुम्ही ठेवणार, हो. चालू ठेवणार. हो, नक्की ठेवणार. मग राजकारणामध्ये तुम्ही आता योग पाहताय, आजचा जनसेवक उद्याचा नगरसेवक असं आम्हाला आपल्याविषयी बोलू वाटतं. कारण आपण आजपर्यंत जनसेवक म्हणून काम करत आला आहात आणि पुणे महानगरपालिकेचे आता निवडणुकीचे बिगुल वाजू लागलेले आहेत. अशामध्ये आपण आपल्या नवी पेठ प्रभाग क्रमांक 27 चे प्रमुख दावेदार आहात असंही निदर्शनास आलेलं आहे. याविषयी आपलं काय मत आहे? हो, नक्कीच 100% मी प्रबळ दावेदार, नुसता दावेदार नाहीये तर प्रबळ दावेदार आहे. मागच्या वेळेस सुद्धा माझ्या मिसेसची तयारी झालेली होती, परंतु पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतला होता आणि ती जागा RPI साठी सोडलेली होती. त्यावेळेस मला नेतृत्वाने सांगितलं की बाबा, की काही करून ताईंचा फॉर्म भरायचा नाहीये, जो काय फॉर्म भरला असेल तो विड्रॉल करायचा आपल्याला. मी पक्ष नेतृत्वाने जो काय मला आदेश दिला होता तो मान्य मी केला होता. आणि त्याच्यानंतर मला स्वीकृत नगरसेवक ही संधी बापट साहेबांनी दिल्यानंतर मी सतत काम करत राहिलो. माझ्या पद्धतीने काम करत राहिलो, प्रभागामध्ये काम करत राहिलो, वार्डात काम करत राहिलो, वार्डाची बांधणी केली. जिथं जिथं भारतीय जनता पार्टीचं काम कमी वाटेल, तिथं भारतीय जनता पार्टीचे विचार कमी पडत असतील, तिथं ते मी घेऊन गेलो. विविध योजना ज्या आहेत भारतीय जनता पार्टीमार्फत ज्या आलेल्या, केंद्र शासनाच्या योजना असतील, महाराष्ट्र शासनाच्या योजना असतील, ह्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे आज मी प्रबळ दावेदार आहे त्या प्रभागातला. आणि योगायोगाने आज झालेलं आहे की अनुसूचित जाती सर्वसाधारण झालेला आहे. त्यामुळे मी तिथून ही
इलेक्शन जे किंवा निवडणूक जे आहे लढवू इच्छितो आणि मी प्रबळ दावेदार आहे. यावेळेस तुमचे वरिष्ठ तर परत थांबा म्हणणार नाहीत ना, याची काय दक्षता? मला नाही वाटत की ते थांबा म्हणतील. त्यावेळेस मला संधी देतील. माझ्या वयाचा, माझ्या अनुभवाचा विचार करता मला संधी देतील असं मला वाटतं, की पक्षाने माझ्यावरती ज्या काही जबाबदाऱ्या दिल्या आत्तापर्यंत, मधल्या काळात मला पक्ष नेतृत्वाने मध्य प्रदेशमध्ये झाबुआ जिल्हा जो आहे, त्या झाबुआ जिल्ह्यामध्ये मेघनगर मंडल आहे, त्या मंडलामध्ये मला पाठवलं होतं. तिथं काम करताना सुरुवातीला असं वाटलं होतं, की अडचणी येतील, परंतु तशा काही अडचणी आल्या नाही. तिथला जवळजवळ 70-80% हा भाग जो आहे आदिवासी भाग आहे. अशा ठिकाणी मी काम केलं. त्याच्यानंतर मला परत पक्ष नेतृत्वाने मला वडगाव शहरी मतदारसंघ जो आहे, लोकसभेला तिथं मला विधानसभेचा विस्तारक म्हणून मला काम करायची संधी दिली. तिथंही काम करत असताना जे काय मला जाणवत होतं, की जिथं कुठं भारतीय जनता पार्टी म्हणून आपण कमी पडत आहोत, ते वेळोवेळी मी पक्ष नेतृत्वाला सांगत गेलो आणि पक्ष नेतृत्वाने पण ते माझं ऐकलं आणि तिथून बऱ्यापैकी चांगलं काम भारतीय जनता पार्टीचं होताना दिसलं. त्याच्यामुळं असं मला वाटतं, की हे सगळं माझा कामाचा अनुभव बघता पक्ष नेतृत्व मलाच संधी देईल असं मला वाटतं. एवढं तुम्ही ठामपणे सांगताय, की मीच प्रमुख दावेदार आहे, प्रबळ दावेदार आहे. तर मग तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये, वार्डमध्ये अशी कोणती कामं केली आहेत, की जेणेकरून तुम्हाला तिथले नागरिक, मतदार त्यांचा आजचा जनसेवक, उद्याचा नगरसेवक म्हणून स्वीकारतील? तिथल्या सर्वात महत्त्वाच्या सामाजिक समस्या असतील, जातीय सलोखा असेल, धार्मिक सलोखा असेल, त्याच्यानंतर नागरिकांच्या ज्या गरजा ज्या आहेत, पाणी असेल, ड्रेनेज असेल, अशा मी सतत काम करत राहिलो. त्याच्यामुळं असं वाटतं मला, की संधी मला मिळेल. आणि हो, लाडकी बहीण योजना असेल, केंद्र शासनाच्या आरोग्याच्या योजना असतील, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्याचे योजना असतील, ह्या घरोघरी पोचवलेल्या आहेत. मधल्या काळात विमा योजना जी आलेली होती, तिथं प्रत्येक नागरिकाला आपण विमा करायला लावला आहे. त्याचाही लोकांना आता फायदा होताना दिसतोय. पंतप्रधान आवास योजना असेल, म्हाडा असेल, अशा लोकांचे आपण फॉर्म भरून दिलेले आहेत आणि प्रत्यक्ष लोकांच्या ज्या गरजा ज्या आहेत, त्या गरजेवरती आपण काम करतोय. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की स्थानिक नागरिक मला स्वीकारतील. साधारणतः त्या तुमच्या प्रभागामध्ये जातीय समुदायाचा विचार केला तर कोणत्या जाती समूहाचा जास्त प्रभाव त्या ठिकाणी आहे? शेड्यूल कास्टमधलं जर म्हणाल, अनुसूचित जातीचं म्हणाल, तर त्याच्यात सर्वात जास्त मातंग समाज दिसतो तिथं. साधारणतः 22,000 ते 23,000 मातंग समाजाचं वोटिंग आहे, असा अंदाज आहे माझा तो. त्याच्या खालोखाल सवर्ण समाज पण त्याच्यापेक्षा जास्तच असावा. सवर्ण समाज आहे, ओबीसी आहेत, मुस्लिम आहेत, अशी बरीच मंडळी आहेत त्याच्यावर. निर्णायक वोटिंग कुठल्या समाजाचं असतं? निर्णायक वोटिंग जे आहे ते मातंग समाजाचं असणार आहे. मातंग समाज का असणार आहे त्याची कारणं पण तशीच आहेत. महाराष्ट्र शासनाने मातंग समाजासाठी केलेली जी कामं जी आहेत, विशेष करून अण्णाभाऊ साठेंचं स्मारक असेल मुंबईचं चिरानगर इथलं, त्याचंही काम चालू केलेलं आहे. दुसरं काम जे आहे, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची समाधी आहे संगमवाडी पुणे येथे, तिथलंही काम स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लक्ष घालून काम चालू केलेले. पायाभरणीच्या कार्यक्रमाला स्वतः ते आलेले होते. तिसरा विषय आहे अ ब ड वर्गीकरण. अ ब ड वर्गीकरण जे आहे तेही लवकरच होईल असं आम्हाला निदर्शनास येतंय. आमची एक मागणी होती, बार्टीच्या धर्तीवरती आरटी. बार्टीच्या धर्तीवरती आरटी म्हणजे अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. आरटीची मागणी ही महाराष्ट्रात सर्वात पहिली दिलीप भाऊ कांबळे समाज कल्याण मंत्री असताना मी केली होती स्वतः. सुनील खंडाळे यांनी केली होती ती मागणी. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्या मागणीचा जोर धरला. महाराष्ट्रातले जे मातंग समाजाचे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी ते मागणी रेटून नेली पुढं आणि आज आरटी होताना दिसते. चौथा विषय आहे की अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जे आहे, काँग्रेसच्या काळामध्ये, राष्ट्रवादीच्या काळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला होता तिथं. परंतु आज तिथं महामंडळाचं बजेट 1000 कोटी केले. त्यावेळेस 150 कोटी होता, 1000 कोटी झालेलं आहे. त्याच्यामुळे एक मातंग समाजचे जे तरुण जे आहेत व्यवसायाकडे वळताना दिसतात, ते मातंग समाज ऊर्जित अवस्थेमध्ये येताना दिसतोय. हे सगळं जे काही कोणी केलेलं आहे, तर
भारतीय जनता पार्टीने केलं आहे, महायुतीने केलेलं आहे हे सगळं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की मातंग समाज हा भारतीय जनता पार्टीच्या मागं आहे. मला पक्षाने आणि नागरिकांनी नगरसेवक होण्याची संधी जर दिली तर माझं व्हिजन हे असणार आहे, माझा प्रभाग जो आहे तो कचरामुक्त असेल, स्वच्छता असेल. आणि दुसरा मुद्दा की जे ट्रॅफिकची जी समस्या जी आहे, माझ्या प्रभागात जास्तीत जास्त ट्रॅफिकची समस्या कशी सुटेल आणि हवे असेल तिथं उड्डाण पुलाची जिथं गरज असेल तिथं उड्डाण पूल करण्याचं माझं एक स्वप्न आहे आणि ते मी नक्की करणार. माझ्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत सहभागी असलेले, प्रत्यक्षाने अप्रत्यक्ष सहभागी असलेले, त्यातल्या त्यात माझे मित्र अर्जुन खानापुरे, मनोज पोटे, अश्विनी पवार, सुनीता जंगम, शशांक सुर्वे, संजय गावडे, राजाभाऊ डबडे, हुसेना अन्सारी, रवींद्र चव्हाण, खंडू मानकर, सुरेश शिंदे, दिव्याताई लोळगे ह्या सर्वांनी मला खंबीरपणे साथ दिली. त्याच्यामुळं मी माझे राजकीय आणि सामाजिक काम वाढवू शकलो. ह्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद सुनीलजी. आपण आमच्या 7 मराठी न्यूज या चॅनलच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला आजचा जनसेवक उद्याचा नगरसेवक या सदरामध्ये आपले मनोगत व्यक्त केलं. याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद.